डोळ्यांची हो इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर ये तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर ये. मित्र नमस्कार, मी सूर्यकांत डोळसे, पाटोदा, जिल्हा बीड. आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे. माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे. गेल्या 30 वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकता. तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका. आजची वात्रटिका आहे सर्प कारण. सदरील वात्रटिका माझ्या साप्ताहिक सरकारनामाच्या वात्रटिका या सदरामध्ये 20 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. अनेक वेळा राजकारणी एकमेकावरती टीका टिप्पणी करण्यासाठी प्राण्यांचा आणि पक्ष्यांचा आधार घेताना आपण पाहिलेले आहेत. पण यावेळी मात्र सापांच्या सर्व जातींचा आधार घेण्याचा प्रयत्न राजकारण्यांकडून करण्यात आला. त्यावरचं हे भाष्य, अर्थात राजकारणामध्ये अवतरलेले साप म्हणजेच सर्पकारण. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे सर्प कारण. आरोप प्रत्यारोपांचे मुद्दे. आरोप प्रत्यारोपांचे मुद्दे वाकडे तिकडे फरफटू लागले. आरोप प्रत्यारोपांचे मुद्दे वाकडे तिकडे फरफटू लागले. सगळे सरपटणारे प्राणी शब्दा शब्दातून सरपटू लागले. सगळे सरपटणारे प्राणी शब्दा शब्दातून सरपटू लागले. शब्दा शब्दातून सरपटू लागले. पुन्हा एकदा वात्रटिकेचं पहिलं कडवं. आरोप प्रत्यारोपांचे मुद्दे वाकडे तिकडे फरफटू लागले. आरोप प्रत्यारोपांचे मुद्दे वाकडे तिकडे फरफटू लागले. सगळे सरपटणारे प्राणी शब्दा शब्दातून सरपटू लागले. शब्दा शब्दातून सरपटू लागले. कोणकोणते प्राणी आले याचं वर्णन आणि त्यावरचं भाष्य वात्रटिकेच्या पुढच्या आणि दुसऱ्या कडव्यात. ॲनाकोंडाच्या पाठोपाठ आला गांडूळ नावाचा दुतोंडी साप. कुणी कोणाला ॲनाकोंडा म्हटलं, कुणी कोणाला दोन तोंडाचा गांडूळ म्हटलं. म्हणून ॲनाकोंडाच्या पाठोपाठ आला गांडूळ नावाचा दुतोंडी साप. ॲनाकोंडाच्या पाठोपाठ आला गांडूळ नावाचा दुतोंडी साप. फणा काढीत फुसफुसला नाग, हा कोणत्या जन्मीचा शाप. फणा काढीत फुसफुसला नाग, हा कोणत्या जन्मीचा शाप. हा कोणत्या जन्मीचा शाप. नागाला सुद्धा आश्चर्य वाटलं की यांनी एकमेकांच्या टीका टिप्पणीसाठी आपला उपयोग करावा. हे आपल्या कोणत्या तरी जन्मीचं पाप असलं पाहिजे अशी नागाला शंका आलेली आहे. वात्रटिकेच्या दुसऱ्या कडव्यात पुन्हा एकदा. ॲनाकोंडाच्या पाठोपाठ आला गांडूळ नावाचा दुतोंडी साप. ॲनाकोंडाच्या पाठोपाठ आला गांडूळ नावाचा दुतोंडी साप आणि फणा काढीत नाक फुसफुसला, हा कोणत्या जन्मीचा शाप. आणि फणा काढीत नाक फुसफुसला, हा कोणत्या जन्मीचा शाप. हा कोणत्या जन्मीचा शाप. सदरील वात्रटिकेचं तिसरं पुढचं आणि शेवटचं कडव. राजकारण की सर्पकारण. सगळ्या शब्दांच्या खेळामध्ये साप वापरले गेले. सापाच्या वेगवेगळ्या जाती वापरल्या गेल्या. म्हणून वात्रटिकेला प्रश्न पडतो कोणता? राजकारण की सर्पकारण. राजकारण की सर्पकारण. कसली बोली कसला बाणा आहे. राजकारण की सर्पकारण. कसली बोली कसला बाणा आहे. सर्वांनीच खात्री करायला हवी आपल्याही पाठीमध्ये कणा आहे. सर्वांनीच खात्री करायला हवी आपल्याही पाठीमध्ये कणा आहे. आपल्याही पाठीमध्ये कणा आहे. पृष्ठवंशीय आणि अपृष्ठवंशीय प्राण्यांची इथं आठवण वात्रटिकेच्या तिसऱ्या कडव्यात पुन्हा एकदा. राजकारण की सर्पकारण.
राजकारण की सर्पकारण, कसली बोली कसला बाणा आहे. राजकारण की सर्पकारण, कसली बोली कसला बाणा आहे. सर्वांनीच खात्री करायला हवी, आपल्याही पाठीमध्ये कणा आहे. सर्वांनीच खात्री करायला हवी, आपल्याही पाठीमध्ये कणा आहे. आपल्याही पाठीमध्ये कणा आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं सर्प कारण. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस नव्या वात्रटिका. मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या 1000पेक्षा जास्त वात्रटिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा. जे आवडतंय ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा. आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही. माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस नव्या वात्रटिका. सूर्यकांती, 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 सूर्यकांती.